फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रय म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज आमच्या गावातून म्हणजे एकविरीसाठी बस चाललेली आहे आणि मी सुद्धा चाललेली आहे एकविरी मातेच्या दर्शनाला. त्यामुळे खूप गर्दी असेल, ठिकठिकाणच्या पालख्या असतील. सो आणि माझ्यासोबत आणि बरेच सबस्क्रायबांची इच्छा होती की मी एकविरीचा ब्लॉग बनवावा. आणि बघा, त्या एकविरी आईचं मला दर्शन व्हावं ही सर्वांची इच्छा होती आणि म्हणून मी तुमच्या आशीर्वादाने एकविरी आईचं दर्शन घेण्यासाठी जात आहे. सो बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझ्यासोबत बोला. एकविरी माते की जय. आमच्या सोबत आहेत आपले तन्वी मॅडम आहे बघा. आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत योगाला आणि आम्ही भेटलो दिवसांनी व्हिडिओमध्ये आले. सो बघा आणि मॅडम आपण भेटू आणि खूप एन्जॉय करू. बघा, तन्वी मॅडम खूप दिवसांनी आमच्या गावातून बस चाललेली आहे एकविरा दर्शनासाठी आणि इथे सर्व काकू आहेत. सर्व म्हणजे फॅमिली मेंबरच आहेत गावातले, बघू शकता. आणि हे बघा, या संगीता काकू आहे, नेहमी समाजकार्य करत असतात आणि आज बस पण त्यांच्या थ्रू आलेली आहे. सो त्यांना थँक्यू माझ्याकडून आणि माझ्या सबस्क्रायबरांकडून. बघा, मस्त छान अशा दिसत आहेत काकू. बघा, आमची आत्या आहे, काकू आहे आणि आत्या आहे बघा. आणि सर्व गावातले मी तुम्हाला दाखवते एवढे शक्यच. हाय करा काकू. दिवाळीच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलेलं पण छान बनवतात, यावर्षी ब्लॉग काढायला जमू. बघा, आमचे सगळे गाववाले आहेत एकविरीच्या दर्शनासाठी जात आहे. आमच्या काकूनी काकडे दिलेले सर्व बसला पिकनिकसाठी जात आहे एकविरीसाठी. सो बघा, आणि ऑर्डर कोणाला पाहिजे असेल तर मला मेसेज करा फेसबुक इंस्टाग्रामवर. मस्त मस्त काकडे बनवतात, लहान साईज आमच्या काकू आहेत बससाठी दिलेली. सो बघा, आणि मला मेसेज करा कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर मी सांगेन. बघा, आमच्या बसमध्ये काकू एक गाणी बोलणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते. बघा, एकविरीला पोचलेलोच आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत कारलीच्या एकविरीचं दर्शन घेण्यासाठी. पहिल्या 5 पायऱ्यांमध्ये आम्ही 5 पायऱ्या, नंतर छोटंसं मंदिर आहे देवीचं, पहिले त्याचं दर्शन घेणार आहे आणि नंतर जाणार डोंगरावरच्या कारलीच्या देवीचं दर्शन. असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा, आमच्या गावातून सर्वजण आलेले आहेत एकविरी दर्शनासाठी. सो बोला, एकविरी माते की जय बोला. बघा, एवढे सगळे गावातून आलेले आहेत दर्शनासाठी. सो बघा, आणि आम्ही दर्शन घेणार आहे. आत्या आहेत, काकू सर्व गावातले आहेत. काकू सो आता फोटो काढणार आहे आणि नंतर ब्लॉग दाखवणार. बघा, मी इकडनंच खालतूनच दाखवत आहे तुम्हाला आई एकविरीच्या कारल्याचा डोंगर आणि आम्ही थोड्याच वेळात जाणार आहोत कारल्या डोंगर. चला, एकविरी आईच्या दर्शनाला मी, भाभी, मम्मी वगैरे आहेत आणि खूप आज संडे असल्या कारणामुळे खूप गर्दी आहे. पहिला आपण पालखेशी देवीचं दर्शन घेणार आहोत आणि नंतर वरती जाणार आहोत. आणि बघा, या आमच्या काकू आहेत, मी मगाशी खाकरेचं बोलत आहे. आणि चला, आपण दर्शन घेऊया आणि मस्त फोटो काढूया. मी तुम्हाला दुकानं स्टॉल दाखवणारच आलेलो आहोत आई एकविरीचा. बघू शकता, खूप गर्दी आहे, गाड्यांची गर्दी बघा. आणि ते छोटंसं मंदिर आहे, खूप गर्दी आहे आणि आज संडे पण आहे. इकडे शॉप बघा, सुपर चिक्की शॉप आहे.
इथे शॉप आहेत बघू शकता. आई एकविरा मातेचा कोणी फोटो बघा. आम्ही रिक्षात चाललेलो आहोत अर्ध्या रस्त्यापर्यंत एकविरा आईच्या बघा. काकू मम्मी देते मला एकविरा आईचा बघा. एकविरा आईचा डोंगर आम्ही चढतोय रिक्षामधून बघा. पार्किंग आहे बघा. गाडी पार्किंगची पण सोय आहे. आणि चला जाईल तेवढी बघा. इथे रिक्षाची पण खूप गर्दी आहे. बघा आम्ही अर्धा डोंगर रिक्षाने चढलेलो आहोत एकविरा मातेचा. आणि आता अर्ध्या रस्त्यातून आम्ही चढण करत आहोत कारल्या डोंगरावर. आणि बघा वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत जसे काय आईच्या ओटीचं सामान, हार, फुलं घेऊ शकता तुम्ही. आणि ओटीसाठी पण मस्त मस्त साड्या आहेत इथे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत. सो बघा तुम्ही या आणि या शॉपला नक्की भेट द्या. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कटलरीसुद्धा आहे. तुम्ही येऊन हॉटेलसुद्धा आहेत. हॉटेल म्हणजे आपल्या नाश्त्यासाठी इडली वडापाव. सो बघा म्हणून आम्ही आई एकविरेच्या टोपी घेतलेली आहे. सो बघा या आणि या कशी दिसते टोपी. मी आणि भाभीने टोपी घेतली आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करा आणि सांगा कशी दिसते आम्ही दोघं. चल दर्शनाला पोहोचलेलोच आहोत. खूप गर्दी आहे आज संडे असल्या कारणामुळे. इथे सेवेकरी पण सेवेसाठी आहेत. एकविरा आईच्या पालख्या आलेल्या आहेत. ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि माझ्यासोबत भाभी आहे. मम्मी सगळी फॅमिली गावातली गर्दी खूप आहे. लाईन पण खूप आहे. सो बघा हे बघा या काकू आहेत गावातल्या दर्शनासाठी आहे. तुम्ही तुम्हाला हॅलो बोला. हॅलो हा क्लिअर बोला. हा एकविरा आई. एकविरा आईचं मंदिर पण दाखवते बघा. एकविरा आईच्या कार्यालयावर गर्दी आहे. सो बघा दर्शन टीव्हीवर पण दाखवते बघा. एकविरा माता एका मुलीच्या अंगात आलेली आहे. सो बघा तुम्ही आणि खूप गर्दी आहे. तिची मम्मी तिच्याजवळ आहे. एकविरा माता तिच्या अंगात आलेली आहे बघा. एकविरा मातेचं LED म्हणजे TV वरून मी तुम्हाला दर्शन दाखवत आहे बघू शकता. आणि बाजूलाच कार्ला लेणी आहे. मंदिराच्या बाजूला सुंदर अशी कार्ला लेणी आहे. पण आज खूप गर्दी असल्या कारणामुळे आम्ही कार्ला लेणीच्या आत जात नाही आहोत. पण दर्शन घ्या. काही काहींना दर्शन मंदिरात जाणं शक्य झालं नाही ते बाहेरून दर्शन घेत आहे एकविरा मातेचं बघू शकता. आणि लाईनसुद्धा खूप. आज मंदिरात गर्दी बघा किती आहे. मम्मी बसलेली आहे. सर्व बसलेली आहे. आणि बघा देवीचा बॅनरवर फोटो आहे. इथले सरपंच बघा दृश्य एकविरा मातेच्या गडाखालचं. सो बघा आणि गर्दी बघा. आज रविवार असल्या कारणामुळे खूपच गर्दी आहे बघा. कृपा म्हणून मला VIP दर्शन भेटत आहे आणि मी तिकीट काढले नाही. आणि या आज खूप गर्दी आहे एकविरा मातेच्या दर्शनाला बघा. एकविरा मातेचं प्रवेशद्वार खूप छान आहे. आणि बघा एकविरा मातेचं दर्शन घ्या कारण का मंदिराच्यात कॅमेरा अलाव नाही. आणि माझ्यासोबत बोला एकविरा माते की जय. बघा मस्त असं सुंदर देवीचं दर्शन घ्या. एकविरा मातेचं छान अशी देवी आहे बघा. आमचं दर्शन झालेलं आहे एकविरा मातेचं बघा. आणि पण आहे. चांगलं वाटतं त्यांना सुद्धा आणि मला सुद्धा. खूप गर्दी होती आणि माझे सबस्क्रायबर आहेत मंटी देशमुख त्यांच्या ओळखीने मी डायरेक्ट आलेली आहे. बाकीच्यांनी पास काढला पण मला घेतली आणि त्यांना खूप थँक्यू. त्यांनी फोन पण केलेला आणि व्हिडिओ काढायला बाहेरचे आहेत त्यांनी सांगितलं व्हिडिओ काढ. जमलं तेवढं मी दाखव. आज मंदिरात गर्दी बघा किती आहे. मम्मी बसलेली आहेत. सर्व बसलेली आहे. आणि बघा देवीचा बॅनरवर फोटो आहे. इथले सरपंच आणि गर्दी
दर्शन झालेल्या बाळकांनी घर उतरवायचंय. विनाकारण घरावरती गर्दी करून थांबू नका. दर्शन थांबू नका. जागा अपुरी असल्यामुळे आपण गर्दी करू नका. दर्शन झाले असलेल्या बाळकांनी सर्वांनी खाली जायचंय. कसं वाटतं? दृश्य छान आहे. शूटिंग बघा जसं जमेल तसं मी बघा दृश्य एकविरा मातेच्या गडाखालचं. सो बघा ज्या भाविकांचं दर्शन झालेलं आहे त्या भाविकांनी घर उतरवायचंय. आणि गर्दी बघा आज रविवार असल्या कारणामुळे खूपच गर्दी आहे बघा. या शॉपमध्ये मी आलेली आहे. बघा 100 रुपये आमटी आहे. माळा आहे. मी ही माळ घेतलेली आहे 100 रुपीज. बघा मस्त आहे. चला एकविरेच्या 5 पायरी पादुका दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायचं आहे. बघा 5 पायरी पादुकांचं दर्शन घेण्यासाठी बघा देवीचा मस्त फोटो आहे. बघा इथून इथे वेगळे पर्स आहे आणि इथे चंदन पर्स ही पर्स दाखवा. आणि घेतलेली पर्स बघा. ही पर्स घेतली प्राईस 100 रुपये. दाखवा अजून त्या पर्स बघा. छान छान अशा पर्स आहेत आणि मी घेतलेली आहे. बघा मस्त आहे. 100 रुपये. दुकानाला भेट द्या. बघा पूर्ण 27 गावांच्या बसी इथे आलेल्या आहेत. हिंदवी संघराज्याचा प्रोग्राम होता आणि इथे खेळ पैठणीचं इथे चालू आहेत आणि सर्व महिला खेळ पैठणीचा खेळत आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा खेळ आहे आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा कारण का मी खूपच लांब आहे. जेवढं शक्य असेल तेवढं मी दाखवणार आहे. सो बघा एका हाताने तुम्हाला ग्लास उचलायचे कसे माहिती आहे का? हे असे. ओके. तर हे ग्लास तुम्हाला मी जोपर्यंत बोलत नाही वेळ संपली स्टॉप बोललो की थांबायचे. ओके. त्याच्यानंतर त्यांचा फायनलचा खेळ आहे. हो खेळायचं का पदाधिकारी? ओके रेडी. कुठे कविता ताई? हो फायनल घेतो आहे यांची दोघींची. 1 2 ताई पडलेले ग्लास काउंट करायचे नाहीत. एकदा ग्लास उचलले की बाजूला ठेवायचे नाही. एका हातात राहतील तेवढेच. एका जेवढे राहतील तेवढे एक साथच सगळे एक साथच आणि तेवढेच करायचे. ओके. 1 2 3 स्टार्ट. दर्शन झालेलंच आहे. आता पायथ्या मंदिरापाशी मी आलेली आहे दर्शन घेण्यासाठी देवीचं. सो बघा छान बघा वेगवेगळ्या प्रकारची शॉप आहे. तिथे शॉपिंग पण करू शकता छोटी मोठी. मस्त कटलरी वगैरे आहेत. देवीचा प्रसाद आहे देवाचा बघू शकता. हिंदू राष्ट्र सेना यांचा हिंदू राष्ट्र सेनेचा प्रोग्राम झालेला आहे इथे बघा एकविरेला. मी पण इथे गोंधळ सुद्धा बघा मस्त अशी देवीची मूर्ती आहे. आम्ही मंदिराजवळ पायथा मंदिर बेहेरगावमध्ये तुळशीगाव एकविरीचं दर्शन. बघा आम्ही कारलेला एकविरा मातेचं दर्शन झाल्यावर इथे सर्वजण डीजे लावून नाचत आहे. मी आणि भाभीनी सुद्धा खूप एन्जॉय केला त्यांच्यासोबत आणि मी सुद्धा नाचलेली आहे. तुम्ही बघा मस्त सर्वजण छान नाचत होते. कॉपीराईटमुळे मी सॉन्ग टाकू नाही शकत. सो बघा ब्लॉगमध्ये सर्वजण मस्त एन्जॉय करत आहेत आणि मी सुद्धा खूप एन्जॉय केला.
बघा एकविरा मातेची पहिली पायरी म्हणजे आपण जो गड एकविरा आईचं चढतो तिथे बघा, तिथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे मी आणि भाभीने. आणि इथून सुरुवात होते ती एकविरा मातेच्या गड चढण्यासाठी. बघा मस्त अशी इथे प्रसादाची दुकानं आहेत, तिथे चिक्की, गुलकंद, वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद, पेढे मिळतात, तुम्ही घेऊ शकता. आणि माझी मम्मी आणि भाभी सुद्धा गेलेली आहे प्रसाद घेण्यासाठी. तुम्ही सुद्धा या शॉपला भेट द्या, खूप मोठा असं शॉप आहे. आणि ड्रायफ्रूट चिक्की सुद्धा मिळते याच्यामध्ये. आणि मम्मीने ड्रायफ्रूट चिक्की घेतलेली आहे. आणि या दुकानाला नक्की भेट द्या. आपल्या कार्यालय दर्शनासाठी या मॅडम जर्मनीवरून आलेले आहेत. आणि बघा त्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या कार्यालयाने आईचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहे आणि त्यांची फॅमिलीसुद्धा आलेली आहे, बघू शकता. आणि मी त्यांच्यासोबत फोटो काढतो आहे. तेव्हा हजबंड, हां हे त्यांचे हजबंड आहेत. बघा आपण फोटो काढणार आहोत त्यांच्यासोबत. आणि जोडी कशी वाटली कमेंट करून नका. बघा संगीता काकूने मला ही साडी गिफ्ट दिल्याबद्दल संगीता काकूला खूप खूप थँक्यू. तिने महिलांना साडी गिफ्ट दिल्या, म्हणजे त्यांना साडी गिफ्ट दिल्या आणि मला ही साडी गिफ्ट दिल्याबद्दल त्यांना खूप खूप थँक्यू. छान कलर आहे आणि मी लावणार आहे, सो मला आवडलीसुद्धा. एकविरा आईच्या दर्शनाचा हा ब्लॉग आवडल्यास विक्रा मात्र या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलवर. जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.